रामराम शेतकरी बांधवांनो, आज मोठ्या प्रमाणावर बऱ्याच ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात पडत आहे किंवा अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आपण भरलेल्या पीक विम्याची तक्रार दाखल करण्यासाठी काही अडचणी येत आहेत. त्या संदर्भात त्यांना मदत मिळावी म्हणून हा व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्यासाठी बनवत आहे. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून या विमा कंपनीकडे आपण आपल्या पिकाचे झालेल्या नुकसानीची तक्रार कशाप्रकारे दाखल करू शकता हे आपण पुढीलप्रमाणे पाहूया. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधील क्रॉप इन्शुरन्स या ॲपवरती जायचं आहे. जर कोणी डाउनलोड केलेलं असेल तर करून घ्या. त्यानंतर अशा प्रकारचा लोगो दिसेल. ॲपवरती गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे 4 ऑप्शन दिसतील. त्याच्यातील एकदम शेवटचा ऑप्शन चेंज लँग्वेज नावाचं आहे. त्या ठिकाणी आपण क्लिक करून आपण आपली भाषा बदलून घेऊ शकता. मी या ठिकाणी मराठी घेत आहे. त्यानंतर खालच्या अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं हे ॲप आता मराठी भाषेमध्ये चालू झालेलं आहे. याच्यातील नंबर 3चं ऑप्शन अर्थातच नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर असे 5 पर्याय उपलब्ध होतील. त्याच्यातील नंबर 3चा पर्याय म्हणजेच पीक नुकसान कळवा आणि नुकसान भरपाईचा दावा करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर 2 पर्याय उपलब्ध होतील. त्यातील 1 नंबरचा पर्याय म्हणजे पीक नुकसानीची पूर्वसूचना म्हणजेच आपण तक्रार दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि आपण तक्रार दाखल केल्याच्यानंतर आपल्या तक्रारीची स्थिती अर्थातच त्याची सद्यस्थिती किंवा स्टेटस हे आपल्याला पाहायचे असेल तर नंबर 2चं ऑप्शन आहे पीक नुकसान सद्यस्थितीमध्ये. तर आपल्याला आता या ठिकाणी तक्रार दाखल करायची असल्याकारणाने आपण पीक नुकसानीची पूर्वसूचना या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊयात. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला एक मोबाईल नंबर मागवला जात आहे. शक्यतोपर्यंत आपण आपला विमा काढते वेळेस जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो द्यायचा आहे किंवा तो नसेल तर या ठिकाणी आपण आपल्याजवळला दुसरा कुठला एक नंबर देऊ शकता. तो नंबर टाईप केल्याच्यानंतर आपल्याला खालच्या OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या मोबाईल नंबरवरती तो OTP मिळेल आणि तो मिळालेला OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तो OTP 6 अंकाचा असेल. तो OTP आपण या ठिकाणी प्रविष्ट करून घेऊयात. या ठिकाणी OTP टाकल्याच्यानंतर आपल्याला योजनेची निवड करा अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन म्हणजेच हंगाम. त्या ठिकाणी आपण चालू हंगाम अर्थातच खरीप हंगाम निवडून घेऊ. त्यानंतर वर्ष हा विमा आपला 2024-25 असल्याकारणाने आपण एकदम शेवटचं वर्ष 24 हे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर योजना आपला विमा प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत काढला गेला असल्याकारणाने आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर राज्य मी या ठिकाणी महाराष्ट्र निवडून घेत आहे. त्याच्यानंतर निवडा या ऑप्शनवरती आपल्याला खाली क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अर्जाचा स्रोत अशा प्रकारचं पेज ओपन होईल. त्याच्यातील पहिला ऑप्शन नोंदणीचा स्रोत त्या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. आपण पीक विमा कुणामार्फत भरला आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. शक्यतोपर्यंत बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी CSC मार्फत पीक विमा भरलेला आहे. काही जणांनी तो बँकेमार्फत किंवा स्वतः आपलं ऑनलाईन स्वतः भरला असेल तर त्या ठिकाणी क्लिक करायचं. शक्यतोपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी CSC मार्फत भरल्या असल्याकारणाने त्या ठिकाणी आपल्याला CSC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडे जो CSC केंद्राकडून जी आपल्याला विमा भरलेल्याची पोचपावती दिलेली आहे त्या पोचपावतीचा नंबर त्याच्या खालच्या ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे अर्ज पॉलिसी क्रमांक आहे का त्या ठिकाणी टिक मार्क करून होय
अशी संमती द्यायची आहे आणि अर्ज पॉलिसी क्रमांक अर्थातच आपल्याला CSC केंद्राकडून जी विमा भरल्याच्या नंतर जी पावती मिळालेली होती तिच्यावरला रिसिप्ट नंबर टाईप करून घ्यायचा आहे, तो या ठिकाणी टाकायचा आपल्याला आहे. मी तो नंबर या ठिकाणी टाकून घेत आहे. अगदी सावकाश आपल्याला तो नंबर टाईप करून घ्यायचा आहे जेणेकरून चुकणार नाही. तो नंबर या ठिकाणी आपण पूर्ण जसाच तसा टाईप करून घ्यायचा आहे. आपल्या पीक विम्याच्या पावतीवर डाव्या साईडला तो आपल्याला नंबर मिळून जाईल. जवळपास 21 अंकाचा हा नंबर आहे. त्यानंतर यशस्वी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला तो नंबर या ठिकाणी दिसेल. तर याची इतर पर्याय निवडायच्या खालोखाल असणाऱ्या पॉलिसी क्रमांक हा आपल्या बरोबर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला टिक मार्क करायची आहे. टिक मार्क केल्याच्यानंतर आपल्याला आपण या पॉलिसीच्या अंतर्गत कुठल्या कंपनीचा विमा काढलेला आहे त्या कंपनीचं नाव, शेतकऱ्याचं नाव, राज्य, जिल्हा, आपल्या अकाउंट नंबरचे शेवटचे 4 अंक, विमा हप्ता, मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक किंवा आपल्या नातेवाईकाच्या अर्थातच वडिलाचे नाव त्या ठिकाणी आपल्याला दाखवले जाईल. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला वरती सरकून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी पिकाचे नाव हे आपल्याला दाखवले जाईल. ज्या पिकाचे आपले नुकसान झाले आहे ते पीक अर्थातच आपण मी जो हा पॉलिसी नंबर टाकलेला आहे त्या व्यक्तीने 3 पिके भरली आहेत. त्याच्यातील ज्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या पिकाच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी मी सोयाबीन या पिकावरती क्लिक करून घेत आहे. सोयाबीन या पिकावरती क्लिक करून घेतल्याच्यानंतर घटनेचा प्रकार या ठिकाणी आपल्याला क्लिक करून कशामुळे नुकसान झाले याचे कारण द्यायचे आहे. तर मी या ठिकाणी एक ऑप्शन सिलेक्ट करत आहे, एक्सेस रेनफॉल. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्या खालोखाल असणाऱ्या कॉलममध्ये आपल्याला तारीख निवडून घ्यायची आहे. ज्या तारखेला आपले नुकसान झाले आहे ती तारीख त्या ठिकाणी टाकायची आहे. एक कॅलेंडर टाईप तारीख त्या ठिकाणी निवडून घेतल्यानंतर आपल्याला घटनेच्या वेळी पीक विम्याचा टप्पा अर्थातच आपलं पीक कोण्या स्थितीमध्ये होतं ते आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये 3 ऑप्शन या ठिकाणी दिलेले. एक स्टँडिंग क्रॉप म्हणजे पीक उभं आहे. तर आपलं सद्यस्थितीमध्ये पीक उभं असल्याकारणाने मी या स्टँडिंग क्रॉप या ऑप्शनवरती क्लिक करत आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आपल्या झालेल्या नुकसानीची टक्केवारी किती आहे ती टाकायची आहे. मी या ठिकाणी माझ्या पिकाचं नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाल्याकारणाने 70% असं टाकत आहे. त्यानंतर त्याच्या खालोखाल आपल्याला एक शेरा लिहायचा आहे, अर्थातच थोडीशी टिप्पणी लिहायची आहे. त्या ठिकाणी आपण पिकाचे नुकसान झाले आहे किंवा क्रॉप लॉस अशा प्रकारची टिप्पणी देऊ शकता. मी या ठिकाणी माझ्या पिकाचे नुकसान झाले आहे म्हणून क्रॉप लॉस बाय एक्सेस रेनफॉल ही टिप्पणी देत आहे. त्यानंतर या ठिकाणी पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. मी या ठिकाणी माझ्या पिकाचा फोटो अपलोड करत आहे. माझ्या पिकाचा फोटो अपलोड केल्याच्यानंतर आपल्याला सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सादर करा या ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला डॉकेट ID जनरेट होईल. तर अशा प्रकारे आपण आपल्या पिकाची कंप्लेंट करू शकता. थोड्या वेळानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावरती एक कन्फर्मेशन मॅसेजसुद्धा आपल्या पिकाची तक्रार झाली म्हणून तो मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्या एका पिकाची तक्रार दाखल झालेली आहे आणि राहिलेल्या पिकाची आपल्याला सुद्धा तक्रार दाखल करायची असल्यास आपल्याला या ठिकाणी हा डॉकेट ID सेव्ह करून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे आणि ओके या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ओके ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला लगेच मागच्या पेजवर असे रिडायरेक्ट केल्या जाईल किंवा नेल्या जाईल किंवा एक वेळेस आपल्याला बॅक येऊन त्या पेजवरती पुन्हा यायचे आहे आणि याच्यातील आपल्याला ज्या दुसऱ्या पिकाचे नुकसान झाले त्या पिकावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. आपले असे 2-3 पिके असतील किंवा एक असेल, जितके काही पिके असतील ज्यांचे नुकसान झाले त्या प्रत्येक पिकाची आपल्याला या ठिकाणी कंप्लेंट करायची आहे.
आणि पुन्हा आपल्याला नंतरच्या दुसऱ्या एखाद्या पिकावरती क्लिक करून सेम आता केल्याप्रमाणेच आपल्याला ती प्रोसेस पुन्हा एकदा करायची आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच नवनवीन माहिती व व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.